काँग्रेस नेते सुनील केदार यांनी धमकीची भाषा वापरलेली आहे, कारण नागपूर जिल्हा पेटवण्याच्या वक्तव्याने सुनील केदार आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत। भरसभेत सुनील केदार यांनी जिल्हा पेटवण्याची भाषा वापरली। कार्यकर्त्यांचं समर्थन करताना केदारांचं वादग्रस्त वक्तव्य आहे। योगेशला कोणी हात लावला किंवा अटक केली तर मी संपूर्ण जिल्हा पेटवून देईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। सुनील केदारांचं वक्तव्य। सुनील केदारांच्या विरोधात आता भारतीय जनता पक्षाचे नेते आक्रमक झाले। भाजपकडून सुनील केदारांच्या अटकेची मागणी करण्यात आली, तर माजी मंत्री सुनील केदार यांना अशी भाषा शोभते का असा सवाल याच निमित्तानं उपस्थित होतो। छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये आपण सगळेजण येणाऱ्या 2 महिन्यानंतर गोविंदाने नाचू अशावर विश्वास देतो। आणि योगेशजी, हा सुनील केदार आपल्याला शब्द देऊन जातोय, आज तुमच्या केसाला जरी धक्का लागला ना तर पुरा नागपूर जिल्हा पेटवून टाकू। तुमच्या केसाला जरी धक्का लागला ना तर पुरा नागपूर जिल्हा पेटवून टाकू। त्या लक्षात ठेवून आपल्याला। दरम्यान या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकूयात। वडिलोपार्जित सत्ता पाहिलेल्या सुनील केदारांनी आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप झाल्यावर देखील ज्या पद्धतीची गुरमीची भाषा सुनील केदारांनी वापरलेली आहे ती अत्यंत या नागपूरच्या सारख्या आणि महाराष्ट्रासारख्या राजकीय वातावरणामध्ये धोक्याची आहे। यांचा जो स्वभाव आहे तो आक्रमकतेचा नसून हा आक्रस्ताळेपणाचा प्रकार आहे। अशा पद्धतीनं 2 जातीतलं भांडण त्यांनी या पद्धतीनं चव्हाट्यावर आणणं आणि एका समाजाला संरक्षण देण्याच्या भूमिकेतून ज्या पद्धतीची भूमिका त्यांनी सर्वविदित केली, जाहीर सभेत मांडली, ती अत्यंत आक्षेपार्ह आहे। आणि अशा पद्धतीची भाषा जर सुनील केदार सारखा जबाबदार राजकारणी करणार असेल तर ते महाराष्ट्रातला दलित समाजातला कोणताही कार्यकर्ता किंवा कोणताही राजकीय पक्ष सहन करणार नाही। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील लोकशाही मराठी सोबत बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यांची प्रतिक्रिया देखील ऐकूयात। मला तिथे योगेशजींच्या विरोधामध्ये कोण आहे काय आहे याची कल्पना नाही, पण नक्कीच त्यांच्या जीवाला धोका असेल किंवा त्यांना मारण्याच्या धमक्या आलेल्या असतील किंवा अजून कुठला एखादा राजकीय प्रकार असेल तर त्यावेळेस ते आपल्या कार्यकर्त्याला आपल्या नेत्याला अभय देताना त्यांनी सांगितलं की जिल्हा पेटवून देऊ म्हणजे काही काय आगीच्या मशाला येऊन थोडी फिरणार आहे। जिल्हा पेटवून देऊ याचा अर्थ असा आहे की मोर्चे आंदोलनं करून जो एक न्यायिक भूमिका असते लोकशाहीमध्ये ती भूमिका तुमच्या पाठीशी उभं करू। तुम्ही त्या पूर्ण भाषणाचा सार घेता तर आपल्या लक्षात येईल की या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारा माणूस कुठल्याही एखाद्या इनोसंट व्यक्तीला इजा पोचेल किंवा त्याला काहीतरी अडचण होईल असा विचार मांडू शकतो का? त्यामुळे तुम्ही शब्दशः अर्थ घेतल्यामुळे ही तुमची अडचण झालेली आहे। त्यांनी सांगितलं की तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने नागपूर जिल्हा जो आहे काँग्रेस ती उभी राहील असा त्याचा अर्थ आहे। गर्भितार्थ अर्थ घेतले पाहिजे कधी कधी, कारण की आपण गर्भितार्थ अर्थ घेत नसल्यामुळे शब्दशः अर्थ लावून त्याचा फायदा बीजेपीने घेतला तर ठीक आहे, त्यांचा तो धंदा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।